नमस्कार, हे आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार सर्वांना, मानाचा आणि सन्मानाचा क्रांतिकारक जय भीम। आज माझ्यासोबत आहेत सिने अभिनेते एकाच व्यासपीठावर आदरणीय सन्माननीय हितेशजी गायकवाड, तसेच आदरणीय सन्माननीय सिने अभिनेते नटराजजी मिसाळ आणि एक साहित्यिक, एक कवी, एक लेखक आणि प्रत्येकाच्या मनावर ज्याने अभिराज्य केले असे आपले सर्वांचे लाडके पत्रकार आदरणीय सन्मानित तानाजी कांबळे या ठिकाणी आमच्यासोबत आहेत। आपण स्वागत करूया जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं। आज त्यांनी या दिग्गज तिन्ही कलाकारांची मुलाखत घेतली, त्याबद्दल हितेशजी गायकवाड अभिनेते, तसेच नटराजजी मिसाळ आणि मी विनोदी कलाकार आशिष सातपुते, आम्ही तिघांनी आमच्या या सरांचा एक मान सन्मान करतोय। तर मी विनंती करतो सरांना, नटराज मिसाळ सरांना की मायेची शाल देऊन आपण त्यांचा सन्मान करावा। सोबत आहेत सिने अभिनेते हितेशजी गायकवाड। तर प्लीज, प्रत्येक महाराष्ट्रभरात आपल्या अभिनयाने आणि आपल्या लेखकांनी आणि प्रत्येकाच्या मनावर जोरदार टाळ्यांच्या स्वागत करूया तानाजी कांबळे सरांचा। सर, कसं वाटतंय जरा आता? धन्यवाद। या ठिकाणी नटराज सर असतील, आशिष सर असतील, आमचे मित्र हितेशजी गायकवाड असतील, हे सर्व कला क्षेत्रामध्ये काम करणारे अत्यंत महत्त्वाचे असे दिग्गज कलाकार आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। आणि या कलावंतांच्या वतीनं ही जी शाल माझ्या अंगावर टाकली, ही मायेची पांघरूण म्हणा, मायेची शाल म्हणा, प्रेमाचं प्रतीक म्हणा, या ठिकाणी त्याने दिलेलं आहे। मी त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो। आणि ह्या कलावंतांना जे काही पुरस्कार मिळालेले आहेत, त्या पुरस्काराविषयी आपण त्यांच्या भावना ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। धन्यवाद। पुरस्कार स्वीकारणारे आपण जे समोर चित्र पाहताय ते आहेत हितेश गायकवाड। हे हितेश गायकवाड मूळचे सातारा जिल्ह्यातील तुळसण गावचे आहेत। अत्यंत चिकाटे आणि जिद्द असलेले त्यांचे व्यक्तिमत्व आहे। खरं तर त्याने समाजसेवेत आपले आयुष्य झोकून दिलेले आहे। लहानपणीच आई वडील सोडून गेल्यानंतर पोट भरण्यासाठी ते मुंबईत आले आणि समाजसेवेत आणि नोकरीत स्वतःला त्यांनी झोकून दिलं। अनेक नवोदित कलाकारांना त्यांनी सिरियल, चित्रपटात कामे दिली। कुणी आजारी असल्यास त्यांना सरकारी आणि खाजगी रुग्णालयात मदत मिळवून दिली। अनेक अपघातस्थळी जाऊन अपघातग्रस्तांना मदत आणि रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यामध्ये त्यांचा नावलौकिक आहे। कोरोना महामारीमध्ये अनेक रुग्णांना त्यांनी मदत केलेली आहे, अन्नधान्य वाटप केलेले आहे। त्यामुळे अनेक संस्थांनी त्यांच्या कामाची दखल घेतलेली आहे। यापूर्वी हितेश गायकवाड यांना महाराष्ट्र रत्न हा मानाचा पुरस्कार मिळालेला आहे आणि आत्ता त्यांना भारतभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे। महाराष्ट्र संध्या यूट्यूब चॅनेलशी बोलताना अधिक ते काय म्हणाले ते आपण या व्हिडिओतून पाहू। नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा। महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेलवर आपण सातत्यानं वेगवेगळ्या व्यक्तिमत्वाची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद करत असतो। त्यांच्या कार्याविषयीची माहिती आपण महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेलच्या वतीनं समाजापर्यंत पोहोचवत असतो। आपल्यासोबत आता आहेत आदरणीय हितेश गायकवाड। हितेश गायकवाड या तरुणाला 2 दिवसापूर्वीच एका संस्थेनं त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल भारतभूषण हा पुरस्कार देऊन सन्मानित केलेला आहे। त्याबद्दल आपण त्यांच्या कार्याविषयी जाणून घेणार आहोत। हितेशजी नमस्कार, जय भीम। जय भीम। हा जो पुरस्कार मिळाला त्यानिमित्त महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेलच्या वतीने पहिला आपलं अभिनंदन करतो। धन्यवाद। आवाज आला पाहिजे। मी आपल्याला या पुरस्काराच्या निमित्तानं पहिला प्रश्न विचारेन की आपला मूळ गाव, तालुका, जिल्हा कुठे आणि आपल्या आई वडील काय करायचे? माझं मूळ गाव म्हणजे तुळसण आहे
आणि पहिली गोष्ट म्हणजे मी 1.5 वर्षाचा होतो त्यावेळी आईवडील वारले माझे आणि त्यानंतर मग मी दहिवडी या हॉस्टेलमध्ये माझं लहानपण गेलं आणि मग तिथून मग माझं स्ट्रगल चालू झालं म्हणजे जीवनामध्ये आणि नंतर काय झालं की मी जसं जसं पुढे घेत गेलो तसं जसं माझ्या जीवनामध्ये भरपूर संघर्ष करायला लागले आणि त्यानंतर मग मी त्या हॉस्टेलमधून पुढं कारकिर्दी माझी चालू झाली। मुंबईमध्ये तुम्ही कधी आला? मुंबईमध्ये मी ज्यावेळी हॉस्टेल होतं तेव्हा आमचे काका होते तेव्हा आम्हाला सुट्टीच्या दिवशी घेऊन यायचे इकडे मुंबईला आणि मग तेवढंच 1-2 महिन्यासाठी आम्ही दिवाळीला असायचो किंवा मे महिन्याच्या सुट्टीत असायचो। त्यानंतर मग मुंबईला ज्यावेळी येणं मी ज्यावेळी 10वी पास झालो त्यानंतर मी मुंबईला आलो। आपले आई वडील लहान असतानाच गेल्यामुळे मग तुमचा सांभाळ कोणी केला? माझा सांभाळ म्हणजे मी हॉस्टेलला होतो आणि दुसरी गोष्ट माझा सांभाळ करायला म्हणजे माझे काका होते। काका ते आता नाही आहेत ते नसल्यामुळे थोडंसं खच्चीकरण झालेलं आहे मनाचं पण शेवटी त्यांनी लहानपणापासून आम्हाला जरी हॉस्टेलला असलो तरी पण आमच्यासाठी त्यांनी प्रेरणादायक बनले काका। आणि दुसरी गोष्ट म्हणजे काकानंतर जे माझं कोण असेल ते माझी बहीण आहे प्रियंका लाडे म्हणून कराडला राहते ती माझी बहीण आहे म्हणजे काकानंतर तिच्यावर जबाबदारी आहे आणि हे सगळ्या गोष्टी अशा सुरू झाल्या। मुंबईला आल्यानंतर मग आपलं शिक्षण कुठे झालं? माझं शिक्षण मुंबईला आल्यानंतर काकांच्या इकडे झालं 11वी 12वी झाली माझी मुंबईला असताना आणि इकडे शिक्षण माझं झालं मुंबईमध्ये। शिक्षण झाल्यानंतर मग नोकरीचा प्रयत्न कुठे केला? नोकरी कुठे करता? स्टार्टिंगला मी ज्यावेळी आलो मुंबईला म्हणजे माझी 12वीची एक्झाम होती तेव्हा घरामध्ये थोडंसं वातावरण वेगळं चालू होतं। अशी परिस्थिती आली की माझे 12वीचे पेपर चालू असतानासुद्धा मला घरातनं मला माझ्या बहिणीला हाकलता आलं आणि त्यानंतरनं मी सगळीकडे फिरलो गावी सगळ्यांच्या घरी गेलो परंतु मला तिथे काही यश भेटलं नाही। नंतरनं मी परत मुंबईला आलो आणि त्यावेळी मी आपलं हेल्पर म्हणून कामाला लागलो वायरमॅनच्या हाताखाली पहिली माझी ती नोकरी। त्याच्यानंतर मग आता आपण कुठे नोकरीला? त्यानंतर मग मी हळूहळू करत शिप्स कंपनी अंधेरीला त्याच्यामध्ये नोकरी केली ते करत करत हळूहळू मग मी इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये नोकरी केली मग तसं हळूहळू करत करत मग माझं हे जे पुढचं वाटचाल आहे राजकारणाच्या दिशेने गेलं पुढचं वाटचाल। राजकारणामध्ये आपण कुठे काम करताय सध्या? राजकारणामध्ये सध्या मी शिवसेना माथाडी कामगारमध्ये आहे मुंबई सरचिटणीसच्या पदावर आहे। शिवसेना कोणती? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या संघटनेमध्ये आहे आणि दुसरी गोष्ट काम चालू आहे आणि दुसरं म्हणजे माझं आरोग्यविषय पण मी लोकांना भरपूर हेल्प करतो। कोरोनामध्ये सुद्धा आपण लोकांना मदत केली असं चर्चा? हो कोरोनामध्ये मी सर्वांना मदत केली। जसं बोलायला गेलं की आपले जे ज्युनियर कलाकार आहेत त्यांना पण मी दाद दिली कोरोनामध्ये। काय लोकांना राशन नव्हते काय लोकांना काही गोष्टी नव्हत्या शूट नसल्यामुळे आर्थिक परिस्थिती बिघड होती त्यामध्येही आपण मदत केलेली आहे सर्वांनाच मदत केली। आता भारत भूषण आपल्या एवढ्या तरुण वयामध्ये सुद्धा आपल्या कार्याची दखल घेऊन ज्या संस्थेनं भारत भूषण हा पुरस्कार देऊन आपला सन्मान केलेला आहे त्याबद्दल आपल्याला काय वाटतं? मी सर्वप्रथमतः अविनाश सकुंडे सरांना धन्यवाद देतो कारण त्यांनी माझं नाव सुचवलं की कारण त्यांनी 2-3 वर्ष बघितलं की हा व्यक्ती काहीतरी घडतोय हा काहीतरी करतोय त्या हेतूने त्यांनी मला एक फोन आला आणि माझं नशीब म्हणजे नोव्हेंबर महिन्याच्या 22 तारखेला माझ्या मुलीचा जन्म झाला त्याच दिवशी म्हणजे आता 20 दिवस झाले तिला त्याच दिवशी त्यांचा फोन आला की तुम्हाला असा पुरस्कार जाहीर झाला आहे म्हणून। मला खूप अभिमान वाटलं की त्यांनी ह्या गोष्टी सांगितल्या की तुम्हाला याच्यामुळे होते म्हणून। हा जो तुम्हाला पुरस्कार मिळाला पुरस्कार माणसाला काम करण्याची संधी देतात प्रेरणा देतात या पुरस्काराच्या निमित्तानं आपल्याला आता पुढची वाटचाल करताना आपल्या डोक्यात काय आहे? आता पुढची हीच वाटचाल आहे माझी की आपल्याला अजून पुढं समाज कार्य करायचं आहे लोकांचे हेल्प करायचे आहे कुणाला गरज असेल तिथं मदत करायची आहे हॉस्पिटल असू दे किंवा शूटिंग लाईन असू दे किंवा आर्थिक मदत असू दे सगळी ही वाटचाल पुढं करायची आहे मला आणि तेच मी चालू ठेवणार। तर आपण बघितलं हितेशजी आणि यांना जो पुरस्कार मिळाला एवढ्या लहान वयामध्ये हा पुरस्कार काम करण्याची प्रेरणा देतात
कोरोनामध्ये केलेलं काम असेल किंवा शिवसेना माथाडी संघटनेमध्ये कामाची सुरुवात असेल, या सगळ्या पार्श्वभूमीवर आपलं काम सांभाळून समाजाला योगदान देण्याचं काम हितेशजी गायकवाड हे करतायत. आपण त्यांच्याकडून हे मुद्दे ऐकून घेतले. या संवादाच्या व्यतिरिक्त अजून आपल्याला काही राहिलं नाही सांगायचं असं काय असेल तर आपण जरूर बोलू शकता. नाही, माझं एवढंच आहे की तुम्ही मुलाखत घेतल्याबद्दल तुमचं मी धन्यवाद करतो. आणि दुसरं एकच आहे समाजाला सांगायचं की आपल्याला ज्यावेळी लोकांना मदत करायचं असेल तर खुले हात मदत करा. की असा दिखावासाठा करू नका की आम्ही मदत करतोय 4 चौकांना दाखवायला, असं करू नका. की समाजामध्ये काही गोष्ट वावरत असताना आपल्याला ते काम कसं हाताळायचं याचा प्रत्येकाने आपला विचार केला पाहिजे. बस मी एवढंच बोलू इच्छितो. तर हे होते हितेश गायकवाड, एक तरुण तडफदार असा युवा कार्यकर्ता. ही मुलाखत त्यांनी महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेलला दिली. ही मुलाखत आपल्याला कशी वाटली त्याबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलच्या कमेंट्स बॉक्समध्ये जरूर कळवा. की तुमच्या कमेंटसुद्धा हितेश गायकवाड यांना प्रेरणा देणारे असते. महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेलला मुलाखत दिल्याबद्दल मी हितेशजी यांचं मनपूर्वक आभार मानतो. नमस्कार, हे आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा.